नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, सूरज नावाच्या एका विद्यार्थ्याने आपल्याला प्रश्न पाठवलाय. प्रश्न काय ते बघा. चिकणमातीपासून बनवलेल्या एका शंकूची उंची 24 सेमी व तळाची त्रिज्या 6 सेमी आहे. तो मोडून त्यापासून एक गोल तयार केला तर गोलाची त्रिज्या किती? असा प्रश्न आहे. कसा सोडवता येईल? आता शंकू आहे, त्या शंकूला वितळून गोल करायचे, म्हणजे शंकूचे घनफळ आणि गोलाचे घनफळ सारखेच राहणार आहेत. फक्त आकृतीत बदल होईल, त्याच्या आकारामध्ये बदल होईल, पण त्याच्या घनफळांमध्ये काही बदल होणार नाही. म्हणून शंकूचे घनफळ बरोबर गोलाचे घनफळ. शंकूचे घनफळ बरोबर गोलाचे घनफळ. शंकूच्या घनफळाचं सूत्र काय? 1/3 पाय आर वर्ग एच आणि गोलाचे घनफळ 4/3 पाय आर चा घन. आता याच्यात किमती टाकून घेऊ बघा आपण. अगोदर दोन्ही बाजूला हे पाय आहेत, हे पाय आहेत, हे कटून जातील. 1/3 गुणिले शंकूची त्रिज्या 6 सेमी आहे, म्हणजे 6 चा वर्ग, आणि उंची 24 आहे, h बरोबर 24, आणि इकडं हे 4/3 आणि ही त्रिज्या आपल्याला काढायची r चा घन. 3 × 3 3 8 24, 6 चा वर्ग 36 गुणिले 8, हे बाजू बदलून इकडं 3/4 होतील आणि इकडं r चा घन. 4 न भाग द्या, 4 × 4 4 9 36, म्हणून काय होईल इकडं 9 गुणिले 8 गुणिले 3 बरोबर r चा घन. यांचा गुणाकार 9 8 72 आणि 72 आणि 3 गुणिले 216 216 r चा घन. हे 216 घनमुळामध्ये येतील आणि इकडं r, आणि r बरोबर 216 6 चा घन आहे, म्हणून 6 सेमी. आणि हेच आपलं फायनल आन्सर असणार आहे पर्याय मध्ये, पर्याय क्रमांक 2. थँक्यू.